वर्धा नदीवरील पूल बंदच्या विरोधात नागरिकात संतापाची लाट। धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या विटाळा गावावरून वाहणाऱ्या वर्धा नदीचा पूल वाहतूक करण्याकरता बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पाहायला मिळत आहे। तालुक्यातील विटाळा, गिरोली, चिंचोली, आष्टा, वकनाथ, झाडगाव, झाडा, सोनेगाव व आजूबाजूच्या गावांसाठी महत्त्वाची असलेली पुलगाव बाजारपेठ, बँक, दवाखाना, शिक्षण, शाळा, कॉलेज, मेडिकल असलेल्या व पोटाचा उदरनिर्वाहाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पुलगाव शहर व या शहरात जाण्या येण्यासाठी महत्त्वाचा वर्धा नदीवरील लहान पूल हा गेल्या अनेक दिवसापासून रहदारीकरिता प्रशासन नेहमी चालू बंद करत राहते। परंतु या जीर्ण झालेल्या पुलाचा अनेक दिवसापासून प्रलंबित प्रश्न व शासनाच्या दुर्लक्षितपणाने कोणी आमदार, खासदार हा प्रश्न मार्गी लावत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। पूल बंद असल्यामुळे पर्यायी हायवेने जाताना वाहतुकीमुळे प्रवासी, विद्यार्थी यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। या पुलाचा प्रश्न प्रशासनाने ताबडतोब मार्गी न लावल्यास परिसरातील नागरिक मोठे आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहेत। चंदूराव गाव आष्टा, शासनाला इथं विनंती करण्यासाठी आलो आहे की आमचा या रस्त्यावरून बरेच दिवसाची रहदारी आहे आणि जन्मापासूनचा संपर्क आमचा त्या पुलासोबतच आहे। आमची रोजीरोटी, आमचं शाळेत जाणं येणं, आमचे दवाखाने, आमचे इतर कोणते कामं, आमचं मार्केट, या साऱ्या गोष्टी या पुलासोबत जोडलेल्या आहेत। या पुलासोबत जोडलेलं असल्यामुळे आमची सगळी रहदारी जर इथून जर आहे आणि हा जर आम्हाला अडंग आहे किंवा 5-7 किलोमीटरहून जर तुम्ही वेगळा रस्ता आम्हाला देऊन राहिले तर हे आमच्यासाठी एक अडचणीचं आणि चुकीचं काम आहे। आम्ही इथं व्यापारासोबत जुळलो आहोत, आम्हाला रोज इथून व्यापार करावा लागते, आम्हाला इथून रोज शाळेत जावं लागते, आम्हाला इथून रोज दवाखान्यात जावं लागते, मुली शाळेत जातात, कोणते लोक रेल्वे स्टेशनसोबत जुळलेले आहेत त्यांना बाहेरगावी प्रवास करावा लागते, कोणते लोक मार्केटसोबत जुळले आहेत त्यांना माल आणावं लागते, कोणते लोक शिक्षणा, या सगळ्याच गोष्टीच्या अडचणी आम्हाला वारंवार जर या पुलामुळे होत असेल तर विनंती आहे माझी शासनाच्या अधिकाऱ्यांना, एक तर या पुलाचा पर्यायी पूल एक व्यवस्था पहिले आम्हाला निर्माण करून द्या, पर्यायी पूल निर्माण करून द्या, नंतर हा पूल पाडा की रस्ते बंद करा, पण पहिले आम्हाला पर्याय व्यवस्था तुम्हाला द्यावं लागेल, त्याच्यानंतर हे काही करायचं तुम्हाला ते तुम्ही करा। पण असं अडंगात जर तुम्ही वारंवार करत असाल, तुमच्याकडे दुसरे पर्याय आहे ना, तुमचे पेमेंट आहे, तुमचं सगळं आहे, तुम्हाला पगार देते, माणसं ठेवले आहे, काय करते ते, त्याला जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुमची बोटवाले ठेवा, इथं नियोजन लावा, तुम्हाला भीती आहे लोकांच्या जीवाची तर ती व्यवस्था करणं, तुम्ही बोटवाले ठेवणं इथं आमचं संरक्षण करायसाठी। आम्ही काय टॅक्स देतो, दंडातून टॅक्स भरतो, आम्ही सगळं काही करतो। तुमचे कास्तकारी फेल झाली आहे, ती हजारो कास्तकार, हजारो एकर जमीन या गावची त्या गावाला, त्या गावची या गावाला, इकडला कास्तकार तिकडे जाते, तिकडला कास्तकार इकडे येते, इकडला मजूर तिकडे जाते, तिकडला मजूर तिकडे। साधा लेबर जो आहे तो पैदल जाते, तो टोपले उचलणार आहे, तो टोपले उचलणारा लेबर का तिकून 5 किलोमीटर जाईल का पैदल, त्याला जर जावं लागेल त्या शॉर्टकट पुलावून जावं लागेल ना, त्या लेबरचा विचार करा ना तुम्ही, त्या विद्यार्थ्याचा विचार करा, ज्या मुली सायकलने शाळेत जातात त्या विद्यार्थ्यांचा विचार करा, त्या लहान मुलांचा विचार करा, त्यांचा तुम्ही काहीच विचार नाही करून राहिले, उठलं का केलं बंद, उठलं का केलं बंद, त्याला काही अर्थ नाही आहे। तुम्ही त्या गोष्टीची जबाबदारी घ्या, अधिकारी म्हणून जबाबदारी घ्या, शासनकर्ते म्हणून जबाबदारी घ्या, पर्याय व्यवस्था करून द्या, नाही तर दुसरा पर्याय तयार ठेवा आणि आमची जाण्याची व्यवस्था सुखरूप करा। खूप काही गोष्टी आहे, खूप काही अडचणी आहे, बोलासारखं खूप काही आहे, पण आम्हाला काही इथं कोणत्या गोष्टीविषयी किंवा कोणाला काही बोलायचं नाही आहे। आम्हाला फक्त एक विनंती आहे तुम्हाला सगळ्या शासनकर्त्यांना, अधिकाऱ्यांना पण शासनकर्त्यांना सुद्धा, पर्यायी व्यवस्था काहीतरी तयार करून द्या आणि आमचा रस्ता मोकळा करून द्या, बस। धन्यवाद। वर हे अमरावती आणि वर्धा जिल्हा जोडणारा हे पूल आहे, हे कमीत कमी 90 ते 100 वर्ष झाले आहे बांधकाम केलेलं आहे। हे आता याच्या कमकुवतचा पूल झालेला आहे, तरी याच्यावरून आम्ही मोठी जळवाहनची वाहतूक नाही करत आहे। ह्या पुलावरून कमीत कमी दररोजचे 8 ते 10 हजार लोक वाहतूक करत आहे, 1000 लेकरं इथं स्टुडंट्स आहेत ते इथून वाहतूक करत आहे। शाळेत पुलगावात ॲडमिशन आहे, त्याचे दररोज परीक्षाले आणि शाळेले वाहतूक करण्याचा या पूल उपयोग करत आहे। तसे आमचे 10 ते 12 खेड्यावरचे वयस्कर माणसं आहेत ते दररोज तिथं शुगर टेस्ट करायला जाते, दवाखान्यात जाते, वर्ध्याला जाते, सेवाग्रामला जाते, कोणतेही सरकारी काम राहिलं तर आम्हाला पुलगावले जावं लागते आणि गाड्या पकडायला जे ट्रेन्स आहे, बसेस आहे ते पुलगावले पकडायला जावं लागते, तर सकाळी वाहतूक करत आहे या पुलावरून। हे आमच्या जीवनाचा खूप आवश्यक पूल आहे। इथून कमीत कमी 130 ते 40 कास्तकार, त्याचे मजूर पूर्ण ह्या पुलावरून पैदल वाहतूक करत आहे, लहान गाड्यानं वाहतूक करत आहे। तरी आम्हाला शासनाला हे नम्र विनंती आहे का ह्या पूल जे आहे खूप आवश्यक आहे। ह्या पुला म्हणजे इथून जर आम्ही नाही गेलो तर आम्हाला जवळपास 10 किलोमीटर फेरा पडते, इथून आम्हाला बोरगावले जावं लागते, बोरगावून नाचनगावहून पुलगावले यावं लागते आणि ह्या पूलवर पाणी असताना आम्ही याची
म्हणजे ग्रामपंचायत विटाळ सर्व गावकरी आम्ही हे रस्ता बंद ठेवू अशी आम्ही विनंती केली आहे. वारंवार निवेदन दिलं आहे सरपंचांना, उपसरपंचांना, बाकीच्या गावकरीनं आणि सर्व जनतेनं, लेडीज सुद्धा आणि लहान लेकरं सुद्धा त्यांनी विनंती केली आहे प्रशासनले का ह्या पूल चालू ठेवा. इथं आम्ही पूर्ण व्यवस्था जे आहे जुनी तशीच ठेवू आणि नवीन बांधकाम लवकर लवकर सँक्शन करून हे पूल लवकर पूर्ण करण्यात यावे अशी आमची विनंती आहे. सर्व गावकऱ्यांची एकमताने हे विनंती आहे प्रशासनाने का ह्या रस्ता पैदल रस्ता आहे. सध्या गणपती विसर्जन आहे, गणपती मेळावा आहे पुलगावात, ते पाहण्याकरिता जवळपास 15 ते 20 गावाचे खेडे सर्व इथून पैदल रस्ता आहे. ते पैदल रस्ता बंद करण्यात आला आहे. म्हणून नम्र विनंती आहे का या पूलचा रस्ता चालू करण्यात यावे प्रशासकडून. आणि रात्री बेरात्री काम करते हे, त्याच्यानं काही माहीत नाही पडत, दिवसा कोणतेही काम करत नाही, लोकांना खूप त्रास होते आहे. म्हणून प्रशासनाला विनंती आहे सरपंचाकडून, उपसरपंचाकडून, आमचे वरिष्ठ विजयरावजी निवड साहेब आहे, सेलुकर साहेब आहे, आणखी कमीत कमी 10 ते 12 सरपंच लोक आहे, बाकी मागं उभे आहे, काही येऊन राहिले आहे. सर्वांची विनंती आहे प्रशासनाला का ह्या रस्ता पैदल रस्ता मोटरसायकलचा रस्ता चालू ठेवण्यात यावे. ओके, धन्यवाद.